शशांक, काय आहे हे? घरातल्या वस्तू अशा इकडे तिकडे? आणि काय, केव्हा आलास? काही सांगायची पद्धत? आणि आला तर घर नाही आवरता आलं तुला? आउच. आणि पहिला मुद्दा तर मी सर्व आवरून गेली होती, तर हे झालंच कसं? मी केले. काय करणार आहेस? आल्या आल्या तेच तेच तेच. जिवंत राहूच द्यायचं नाहीये का माणसाला? अरे तसं असेल तर सांगा तरी. घरात तुझ्यापेक्षा जास्त मी राहतो आणि मीच करतो सगळं. आणि एक दिवस माणसाची इच्छा नाही झाली, नाही करायचं तर नाही करणार तो. घरी तेच, इथे तेच. नवरा आहे, घर आहे, संसार आहे, विसरेलच असेल नाही का ग सगळं? फक्त लॉज समजून ठेवलंय का, लॉज. तू फक्त झोपायला यायचं आणि बास. आणि आई म्हणते बाळाचा विचार करा. अरे जी स्त्री साधी पत्नी होऊ शकली नाही ती आई काय होणार आहे? काय? वा शशांक, काय रे, मी जे काही करते ते आपल्याच भविष्यासाठी करतेय ना. तू मध्यंतरी जॉब सोडला, सगळा लोड माझ्यावर आला, मी काही बोलली का? आणि आवरतो तर एवढी कोणती मोठी गोष्ट झाली? हा, घर तुझंही आहे. मी एकटीने ठेका नाही घेऊन ठेवलाय. घराचे लोन पण मी द्यायचे, घर पण मी आवरायचं, स्वयंपाक पण मी करायचा. हा, आणि मी जास्त काम करते कारण जास्त सेव्हिंग्स व्हावी म्हणून. कारण काय आहे ना, माझ्या पतिदेवच्या जर मनात आलं, जर पुन्हा काही नवीन करायचं आणि जॉब सोडायचा, तर सगळा भार मी उचलायचा है ना. आणि एवढंच आहे तर तू कर ना काम, जास्त प्रमोशन तरी मिळेल. मग मला बोल. आणि शशांक, मला आईही बोलली होती की आई हो, आई हो. मी नाही तुला कधी काही बोलली? अगं तू कसं बोलशील? तुला हवं असेल ना बाळ. कोण म्हटलं? मला विचारलं तू? हे बघ शशांक, मी ना या विषयात काही बोलणारच नाहीये. मला बाळही नकोय आणि जबाबदारी सुद्धा. तू आहे बाप होणं योग्य. गौरी, ज्याला स्वतः ठाम राहता येत नाही, सगळं बायकोवर ढकलतो. जास्त राग आला की हे अशा वस्तू इकडे तिकडे फेकतो. आणि आपल्या नात्यात ना काही उरलंच नाहीये शशांक, की आपण त्या बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, त्याला जन्म देऊन खराब करायचं. आणि असे अरे किती टॉक्सिक आई वडील होऊ आपण, कळतंय का तुला? तू मला म्हणतेस? खरं तर मी आपल्या नात्यातल्या दुराव्याला कारणीभूत नाहीच आहे. अच्छा, खरं तर मी नाहीच आहे. जरा तू बघ स्वतःकडे. सकाळी उठायचं आणि मी आधी जातो त्या आधी तू निघून गेली असायची. नंतर मी आल्यानंतर येतेस. तुझ्यासोबत कधी बसायचं म्हटलं की मग तुझ्या बॉसचा फोन येतो. अरे नाही कळलं ग मला. असू दे. का तुला प्रमोशन एवढं भेटतंय आजकाल नाही का? शशांक, तोंड सांभाळून बोल. सत्य आहे. अरे काय बोलतय? कळतंय तरी का तुला? तू माझ्या चरित्रावर संशय घेतोय शशांक. शशांक, घरात आणि आपल्यात काही ओलावाच उरला नाही म्हणून मन लागून राहावं म्हणून काम करत असते रे मी. हा एकच उपाय आहे माझ्याकडे. आणि आज जे तू बोललाय ना शशांक, त्यावरून तर मला असं वाटतंय की त्या दिवशी जर मी आईचं ऐकून तुझ्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. प्रेम तर लांबच राहिलं. साधा विश्वास नाहीये रे तुझा माझ्यावर. मला नाही कळते तो शशांक कुठे हरवला ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं, ज्याचा विश्वास होता माझ्यावर. मला आधी वाटत होतं की ह्या ज्या तळा गेल्या ना त्या भरतील, पण तुझ्या त्या एका वाक्याने असं वाटतंय की नातं संपलंय हे. आणि हे 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 गौरी